महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आज दिनांक 27 एप्रिल 2015 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून जुना मोंढा नांदेड ते जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात त्यांनी त्यांच्या विविध मागण्या मांडल्या। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आज दिनांक 27 एप्रिल 2015 दुपारी 12 वाजल्यापासून जुना मोंढा नांदेड ते जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे मोर्चा काढण्यात आला। या अगोदर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना संलग्न नांदेडच्या वतीने दिनांक 16 फेब्रुवारी 2015 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे आमरण उपोषण करून त्यावेळी लेखी आश्वासन देऊनही त्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजेच ग्रामपंचायत संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करणे, 36 महिन्यांचे थकीत मानधन त्यावेळेच्या शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे मिळणे, कमीत कमी 15,000 रुपये वेतन देण्यात यावे, काम बंद आंदोलनात तालुका समन्वयक व जिल्हा समन्वयक संपूर्ण संगणक परिचालकांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासन ग्रामपंचायतीचे लेखी ऑनलाईन करून वार्षिक कामकाज बंद करत आहेत। हे कारभार थांबवणे असे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांना वाटत आहे। त्यांच्या या मागण्या त्यांनी मोर्चाद्वारे जिल्हा परिषदेसमोर आणल्या आणि यावेळी जिल्हा परिषदेने त्यांना सांगितले ते परिपूर्ण या 2 दिवसांमध्ये ते चेकिंग करून देणार आहे। तुमच्या या सगळ्या मागण्यांची चौकशी करून पूर्ण करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे।